शिवसेना मनसे युतीचा अभिनंदन तुमचं आत्ताच को लेकर आपने नामांकन किया है असं आहे की आमचा हा चारकोप विधानसभेतील प्रभाग क्रमांक 20 या परिसरातच माझा जन्म झालेला आहे. मुळात हा खूप मोठ्या प्रमाणात स्लम भाग आहे आणि ॲक्च्युली बोलायला गेलं तर मांजऱ्यापासून ते दहिसरपर्यंत हा प्रभाग हा चारकोप विधानसभेतील चारकोप इंडस्ट्री इस्टेटमुळेच डेव्हलप झालेला आहे आणि आता इंडस्ट्री बंद पडलेल्या आहेत. ज्या संकल्पनेत इंडस्ट्री बनवलेल्या होत्या की लोकांना रोजगार मिळव ते संकल्पनाच हे लोक बंद करतात आणि प्रायव्हेट करून आता वेगवेगळे कोण पब टाकतोय काय टाकतोय अशाने बेरोजगार तर झालेलेच आहे. त्याच्यानंतर जो स्लम भाग आहे जो त्या ठिकाणी छोटे छोटे कारखाने आहेत SRA अंतर्गत सोसायटीचा विकास होतोय पण त्या ठिकाणी जे लघु उद्योग चालतात छोटे त्याचं काय SRA म्हणजे असं कुठलं प्रोव्हिजन नाही दिलेलं आहे की ह्या कंपन्या टिकल्या पाहिजेत. जर कंपन्या टिकल्या नाहीत तर कित्येक लोक रोजगार होतील. तर SRA मध्ये असं काही नियम आलं पाहिजे की हे लघु उद्योग जिवंत राहण्यासाठी छोट्या छोट्या कंपन्या बनल्या पाहिजेत. त्याचा हा पहिला कारण लोक बेरोजगार झाले तर मग काय करणार. हे नुसते सत्ताधारी आहे रोजगाराच्या नावाने आमिष दाखवतात काही दुकानात पण प्रत्यक्षात करत नाही. जर हे लोकांनी 2014ला ज्या हिशोबाने बोलले वर्षाला 2 करोड नोकऱ्या देतात तर आज 11 वर्ष झाले 22 करोड नोकऱ्या झाल्या असत्या. आणि एका घरात अगर आपण बोलतो की 4 लोक तर किती झाले 88 करोड. अरे देशाचीच लोकसंख्या 130 करोड आहे. 88 करोड लोकांना जर रोजगाराचा प्रश्न सुटला असता तर याच्या अगोदर 2014च्या अगोदर पण लोकांना रोजगार होतात ना. बरोबर आहे. त्या लोकांनी म्हणून एकच बेरोजगार राहिला नसता परंतु काही नाही नुसतं लोकांचे भावनिक खेळ खेळलेला आहे. आताही पैशाचा खेळ चालू आहे याच्याकडे राहिलं नाही. जर या लोकांकडे असतं 2014ला पूर्ण सत्ता मिळाली मग 2019ला ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच घ्यायची काय वेळ आहे. आताही ते लोक खोटे खोटे आमिष दाखवत आहेत लोकांना रोजगार देऊ हा फक्त लोकांची भावनेची घेतात आणि लोकांनी ओळखलेलं आहे या ठिकाणी. तर त्यामुळे आता लोक ह्या लोकांना स्वतःच ओळखतात.